मी सध्या परेल टीटीच्या उड्डाण पुलावर आहे आणि उड्डाण पूल जो आहे तो दुरुस्तीकरिता संपूर्ण बंद करण्यात आला आहे। हा संपूर्ण मार्ग जर पाहिला, संपूर्ण मार्ग ठाण्याच्या दिशेने, सायनच्या दिशेने संपूर्ण हा मार्ग जाणार आहे आणि हा संपूर्ण उड्डाण पुलाचे काम जे आहे ते सध्या सुरू असल्याचं एकूणच पाहायला मिळत आहे। आणि जर पाहिलं ही सकाळची वेळ आहे आणि जर पाहिलं याचा फटका जो आहे तो चाकणमारांना होताना पाहायला मिळतं। सर्वजण आपल्या कामाच्या दिशेला निघाले आहेत, मात्र त्याच्यामुळे जे आहे ते मोठी वाहतूक कोंडी जी आहे ती ठाण्याच्या दिशेने जाताना झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे। एकूणच पाहिलं तर ही संपूर्ण वाहतूक कोंडीचा फटका जो आहे ते संपूर्ण चाकणमारीला होताना पाहायला मिळत आहे। आणि आपला बाजूचा रस्ता जर पाहिला, हा संपूर्ण रस्ता जो मुंबईच्या दिशेने जातो, मुंबईची वाहतूक जी आहे ती सुरळीत असल्याचं पाहायला मिळते। मात्र ही ठाण्याकडे जाणारी वाहतूक जी आहे ती संपूर्ण स्टॉप झाली असलेलं पाहायला मिळते। ही वाहतूक कोंडी थेट जी आहे ती भायखळापर्यंत गेली असलेलं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। एकूणच या संपूर्ण वाहतूक कोंडीचा फटका जो आहे तो येथील वाहतूक कोंडी सर्वसामान्य नागरिकांना, त्याचबरोबर पाहिलं याच्याच आजूबाजूला काही रुग्ण आहेत, केएम रुग्ण आहेत, वाडिया रुग्णालय आहे, या सर्व रुग्णालयाला देखील याचा फटका जो आहे तो पडताना पाहायला मिळतो। रुग्णालयापर्यंत यायला देखील उशीर होत आहे। त्यामुळे जर पाहिलं या उड्डाण पुलाच्या दुरुस्ती कामामुळे जे आहे ती मोठा फटका जो आहे तो सर्वांनाच पडताना आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। त्यामुळे हा उड्डाण पुलाचं काम केव्हापर्यंत पूर्ण होणार हे देखील पाहणं तेवढंच आता गरजेचं असणार आहे। कॅमेरापर्सन नवनाथसह अविनाश माने, LS मराठी, मुंबई।